आला आमचा नाश्ता. आज आहे आमचा मालवण ट्रिपचा डे 3 आणि आता तुटलोय. निखिलला लेट झाला जरा आवरायला. आवरून बसलोय. हा आता आवरून बिवरून एकदम रेडी आहे. आता आम्ही जातोय कुणकेश्वरला, दर्शन करून येणार पटकन आणि संध्याकाळी आम्हाला निघायचं आहे. तर 2-3 तास तिथे लागतील. त्यानंतर सुकी मच्छी घ्यायची आहे, ते सगळं घेऊन संध्याकाळी माइंड अप करू. तो नाश्ता करून घेऊ. मस्त पोहे तर भरपूरच आणलेत, एवढे संपणार नाही पण ठीक आहे. हा ना. सो चला जाऊया पटपट कुणकेश्वर साहेब बघू. आता आम्ही जातोय कुणकेश्वरला, निघालोय पटापट आवरून एकदम टकाटक. जाता जाता बस स्टॉपवर आम्ही एन्क्वायरी करणार आहे की भाई आपली संध्याकाळी इथून जायला स्टेशनसाठी बस कितीची आहे काय आहे. कारण गावी कसा सीन आहे की लिमिटेड बस असतात टाईमवर. सो संध्याकाळची किती वाजता लास्ट एस टी जाणार आहे ते बघणार आहे रेल्वे स्टेशनला. आमची ट्रेन आहे 9 वाजता रात्री. सो त्याआधी आम्हाला पोचायचं आहे. आता इथे कुणकेश्वरवरून येऊ 2-2.5 तासात मॅक्स, जो आम्ही टाईम फ्रेम बनवला आहे त्या हिशोबाने. आता निघू पटपट. एक नंबर व्ह्यू ना. हा मालवण टू आचरा कुणकेश्वर जाणारा हा रोड आहे. हा सरळ जाताना हा ब्रिज लागतो ना आपल्याला मध्ये. 1 तासाचा रस्ता आहे, जास्त नाही. कव्हर केला आता 15 मिनिटं. कुणकेश्वर आम्ही जिथे राहत होतो मालवण बीच तिथून 43 किलोमीटर होता. लगभग 1 तासाचा रस्ता आहे. आता आम्ही 15 मिनिटं झाली आहेत निघालोय. हा अजून 1-2 तासात पोहोचूच. एवढे रस्ते खराब आहे, बाकी रस्ता 1 नंबर आहे. ते रुमाल बांधणं गरजेचं आहे भाई. बाईकवर जाताना हेल्मेट नाही तर ॲटलिस्ट रुमाल तरी. रूल्स आर रूल्स. तो आयकॉनिक ब्रिज जो आपल्याला रील्समध्ये बघायला मिळतो. आता एक छोटासा हॉल्ट घेतला आहे भाई. रुमाल उडाला. वाट लागते केसांची हवेने, हेल्मेट नाही ना. सो थोडंसं घालावं लागतं. आचऱ्यावरून आता पुढे आलो आहे आम्ही. आचऱ्यावरून थोड्याच वेळात पोचू. रस्ता लांब आहे. चांगले आहेत रस्ते, कोकणातले रस्ते चांगले झाले आहेत. चांगले खरंच चांगले. नितीन गडकरी साहेब चांगलं काम करतो तुम्ही. फक्त तेवढा मुंबई गोवा हायवे बघा. लय वर्षच नाही अडकलं. चल पण व्ह्यू येत नाहीत ना, म्हणजे जाताना खरं तर बसनी जाण्यात एवढी मजा नाही, बट कार किंवा बाईकनी जर गेलो तर रस्त्यातले जे व्ह्यू बघायला येतात ना लय भारी वाटतं. चलो निघूया. जास्त टाईम आहे ना आपल्याकडे. संध्याकाळी आपल्याला मुंबईला पण निघायचं आहे. परतीचा प्रवास. लेट्स गो. 1 नंबर हा रस्ता. खाली मला असं वाटतं ओळख बोलतात काय ते वाहत असतं पाणी, ओळख बोलतात. भाळ नाही रे, पण गार आहे ते पाणी खाली 30 वाजता. भारी रस्ता आहे हा. नाही आमच्याकडे भाई तुकारे घालतात, ते बोलवायचं तरी दापोली मध्ये असं करतात. दगडूच्या नाव गेलो ना. तो घर थोडं पाठीमागे घर होतं का, तिकडं ती बाई होती. तुला म्हणून आवाज लांब बसलं तर तुकारे घालणार. तुकारे अरे बरं वाटतं. सेक्सी काजूची बाग. आमच्याकडे ते वड्या नसतात, भाळ असतात. भाळ बारके बारके वडे बोलत नाही, भाळ बोलतात. सकाळ सकाळी दुधाचा वास पडत आहे.
लांब लांब आहेत एकदम बरोबर. त्यामुळे असं वाटतं की अंधार आहे. आंब्याची बाग बघ किती आहे. काय गारवा आहे रे इथे. ते करा कुणकेश्वर 9 किलोमीटर. आता आम्ही जिथे आहे ना हा मिठबाव आहे, म्हणजे ती गावगाता गजाली बघितला असाल तुम्ही, तर त्या सिरियलची शूटिंग या गावात झाली, मिठबावात. येत ते गाव गावगाता गजालीची शूटिंग. हे ते देऊळ आठवला. कोकणातली देवळा खतरनाक आहेत बाबा, एक नंबर, एकापेक्षा एक. प्रोग्राम बघशील ना भाई. रामेश्वर मंदिर, समुद्र किनारपट्टी आहे ही कुणकेश्वरची. कुणकेश्वरचं बघा समोर आहे. बीच, पार्किंगचं इथे आहे का? थांब विचारा. चालत जायला लागणार वाटतं इथून. पाणी आहे. फायनली कुणकेश्वरला आलोय आपण. वाव वाव आणि वाव, खरंच जाम भारी आहे भाई. काय वाटतंय यार, एक नंबर. केवढा साफ बीच आहे यार, खतरनाक, जबरदस्त. एक दिवस अजून थांबूया काय भाई, एक नंबर. 40 किलोमीटर काय 80 किलोमीटर संपर कडक. कॅमेरात कॅप्चर नाही होत. ही ब्युटी कॅप्चर झाली तर भारीच. जे समोर बघतोय ना ते आहेच भेंडी, भारी आहे एकदम. हो पण आहे आपलं व्ह्यू करायचं, व्ह्यू कॅप्चर करायचं. जबरदस्त. बाकी कसं दिला सो? 70 रुपये. 70 रुपये. नारळ आणि काय आहे त्याच्यात? नारळ, बेल, अगरबत्ती. ठीक आहे, 2 द्या. घेते एक घे. ते कसं माहिती आहे, शॉर्ट्समध्ये छोट्या ह्याच्यात अलाउड नाही, म्हणून यांनी लुंगी दिली यांना लपेटायला. गर्दी आहे आज. गर्दी म्हणजे एवढी असते लाईन दर्शनासाठी. पाच मिनिटात झाली एवढी गर्दी. आजूबाजूचा परिसर दाखवतो मंदिराच्या. हे आहे आपलं गणपती मंदिर.
हे नारायण मंदिर आहे, जस्ट मंदिराच्या बाजूलाच. ही दर्शनाची लाईन आहे पूर्ण, खूप गर्दी आहे, खूप जास्त. श्री क्षेत्र कुंटेश्वर मंदिर, हे असं वर मंदिर आहे जायला. इथे एंट्रन्स आहे बघा. इथे विषय कसा आहे माहीत आहे, इथे शॉर्ट्स बीट्सवर यायला अलाउड नाही आहे तसे मंदिरात. भैरवनाथच आहे. इथे हातपाय बितपाय आपण धुवू शकतो. इकडे हा पूर्ण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. इथे अजून काहीतरी बनत आहे आता हे नवीन. ही लेफ्ट राईट बाजू मंदिराची, जिथून आपण मगाशी येत होतो. ही लाईन समोर आहे. हे बघा गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं नाही, इथे काही रिजन आहे, देवीचं आहे मंदिर. म्हणजे चारही साईडनी कुठल्याही साईडने आलात तरी तुम्हाला इथे यायला एंट्री आहे. हातपाय धुवून घेत आहे आता आणि जाऊया आपण दर्शनात. सगळं घेतलं आहे मी, पाय धुवूक नव्हतं, चप्पल शूज घालून दिले म्हणून पाय धुवून घेते. मस्तपैकी आता इकडे दर्शन करून आलो आम्ही. भारी दर्शन झालं. आता गर्दी खूप वाढली याची. आता काय सीन की 11:30 वाजले. आम्ही आलेलो काहीतरी 10:30ला आलो आम्ही. तर अर्धा पाऊण तास लागला दर्शनासाठी. पटकन झालं, पाय वगैरे पडलो मस्तपैकी. आता जातोय. मंदिराच्या जस्ट समोरच ना बीच आहे, खूप भारी आहे, मस्त वाटतं एकदम. ही गर्दी आहे पूर्ण दर्शनासाठी. भारी दर्शन होतं एकदम सुटसुटीत, आरामात, बिना कुठल्या घाईचा. काय मला वाटतं सोमवार वगैरे असेल तर जास्त गर्दी होत असेल. हां, छान होतं. आज पण खूप आहे गर्दी. खूप दिवसापासून यायचं होतं इकडे ॲक्च्युली मला. आमचा प्लॅन बनला आणि आलो पण आम्ही. चला भेटूया आता पुढच्या दौऱ्यावर. परतीचा प्रवास आहे ना, सगळं परतीचा प्रवास. इथून आहे ना, आपण इथे घेतलं इथे जायचं. फिरून येऊया मंदिराच्या पाठी. मस्त आहे देऊळ. हॅलो, आज बाजूला पण मंदिर आहेत ना, गणपतीचं आहे, हे देवीचं आहे मंदिर. हे सगळंच पाया पडून जाऊया पट्टापट्ट.
ह्याचं जे वुडन वर्क आहे ना, बाप रे जाम भारी आहे. भैरव मंदिर आहे, भैरव मंदिर थोडं कडक बनवलं आहे. काम बघा, ते बेल लावलेत, हे सगळ्यात भारी वाटलं मला. हे ते पाया पडून घेऊ. लाकडी काम आहे. तसं बसायला गेलंय लोकांसाठी. एक जास्त गोड नको करू, हा एक थोडंच. आता जिथे आम्ही जिथे स्टे केला आहे आम्ही, तिथून कमीत कमी एक तासाचा रस्ता आहे इथून जायला. आता पटापट जाऊ, कारण जेवायचं आहे. 1-1.5 तास लागतात. जायचं आहे, जेवायचं आहे आणि निघायचं आहे परत. माझे इथे जेवायला आलो आहे सुनीता रेस्टॉरंटमध्ये. काही जेवण आहे माहिती आहे इथलं, एक नंबर. मालवण बीचवरून हार्डली 400-500 मीटरवर असतं. एवढं प्रॉपर जेवलो आहे आम्ही. जेवायचं तर पोटभर. त्यामुळे जेवण उपाशी नाही तर उपाशी भरपूर जेवलो, मजा आली. आता संध्याकाळी थोडंसं चालत जाऊ आणि संध्याकाळी निघायचा दौरा आहे. किती तोडले ते का किती तोडले हे दाखवा जरा जवळून. मुशी बिशी हे सगळं आहे. हे एक्स्ट्रा मधलं आहे सगळं. एक्स्ट्रापेक्षा आपलंच आहे. सुरमा एकच उरले, एक गेली पोटात. आमच्या गावात लय जेवलं रे, ते बिरपाला शिरपासारखं झालं. दोन भैयो नाही काही 83 रोटी असा विषय आहे. ठीक आहे जेवतो, नंतर भेटू. आता आम्ही राहिलेलो ना मालवणला आम्ही 3 दिवस राहिलो. तर हे आता मी जिथे स्टेला आहे मी यांचा नंबर सुद्धा देईन. बट एवढा भारी स्टे झाला ना आमचा, मी तुम्हाला सांगतो. आम्हाला जेवण एकदम घरच्यासारखं मिळालं. इथे जी हॉस्पिटॅलिटी होती ती एवढी A1 होती ना. छोट्या गोष्टींची आमची काळजी घेतली गेली. गरम पाण्यापासून थंड पाणी पिण्यापासून सगळं. प्लस यांचं स्वतःच स्कुबा डायव्हिंगचं सुद्धा आहे, वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंगचं. तर तुम्ही कधी इथे आलात तर इथे नक्की या, नक्की व्हिजिट करा. मी यांचा नंबर तुम्हाला इथे देईन. मी जी डिमांड केली, आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं, यांनी आमच्यासाठी तुरंत अरेंज केलं नॉनव्हेज. आणि जेवण आम्हाला गरमागरम जसं घरचं असतं तसं जेवण मिळालं. बाहेर कुठे जायची पण गरज नाही. बीचवरून हार्डली 100 मीटरवर यांचं घर आहे. तुम्ही नक्की या, नक्की व्हिजिट करा, तुम्हाला आवडेल. रूम्स पण एकदम मस्त आहेत. कधी कॉन्टॅक्ट करा आणि नक्की या. थँक्यू. आता काका त्यांच्या होमस्टे बद्दल आणि त्यांच्याबद्दल थोडं सांगतील. नमस्ते. आमचं होमस्टे समुद्रापासून 70 मीटरवर आहे. आणि तुम्ही ऑर्डर दिल्याप्रमाणे तासाभरात तुम्हाला जी ऑर्डर दिली तुम्हाला घरगुती जेवण पोट भरून मिळेल. तुम्हाला स्वस्त आणि मस्त गरमागरम. किती रूम्स आहेत तुमचे? आमचे आता सध्या 2 रूम आहेत. तर जर तुम्ही व्हिजिट दिली तुमच्या आशीर्वादाने आमच्या दोघांचे 4 पुढच्या वर्षी आम्हाला होतील. खूप मस्त रूम आहेत. तर काही काळजी करू नका. आपलं घर समजून एकदम घरगुती निवास आहे. काही प्रॉब्लेम नाही इकडे, काही नाही. घरच्यासारखं तुम्हाला वागवलं जाणार. एकदा अवश्य व्हिजिट करा. नंबर देईन, नंबर कॉल करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9136302554. राजन मोरजकर. दांडी, राहणारा दांडी, आवार, स्मशान रोड, दांडी बीच.
त्यांचे रूम दाखवतो. असेच आहे त्यांचे रूम्स. खूप मस्त आहे, स्पेशियस आहे. हा आता बेड आहे. सध्या AC लावली नाही आहे, AC लावणार आहेत लवकरच. टॉयलेट बाथरूम एवढे क्लीन आहेत ना, एक नंबर. गिझर पाणी, गिझर गरम पाणी सगळं आहे. खूप भारी आणि खूप क्लीन आहे. बाथरूम पण एकदम स्पेशियस आहे. नक्की विजिट करा गाईस. हे बघा, आणि साईडला एक रूम आहे. चला तर इथे आलो तर उसाच्या रसाने सुरुवात केलेली. ट्रिप संपली. उसाचा रस पिऊन आता डायरेक्ट पुढा. एक नंबर मजा आली. ट्रेननी पुढा नाही, रिक्षानी पुढा, ट्रेननी मुंबई. चलो तो चल लास्ट इयर. चला तर मंडळी, झाली आपली मालवणची ट्रिप एंड. आता आलोय कुडाळ. ट्रेन आली आहे, ट्रेन आली आपली कोकण कन्या एक्सप्रेस 20112. कन्फर्म सीट. कन्फर्म सीट आहे. फ्लेक्स करेंगे. फ्लेक्स करेंगे काय, सगळ्यांना चढू दे एकदम आराम. बसलेला उतरवेन, सगळ्यात लास्ट चढणार आम्ही. उतरवेन बसलेला. येताना हाल झाले, कन्फर्म तिकीट आहे. येताना हाल झाले, जाताना लोळून जातो. लोळून आली महाराष्ट्र. आपण